नेट पेपर फुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकर यांच्या RCC क्लासेसच्या मी परिसरामध्ये आहे, ज्या ठिकाणी RCC क्लासेस सुरू असताना मोठी विद्यार्थ्यांची गर्दी पाहायला मिळायची। मात्र मोटेगावकर हे आता नीट पेपर फुटी प्रकरणातील मुख्य आरोपी असल्यामुळे ही सगळी कारवाई त्यांच्यावरती सुरू आहे आणि त्यानंतर पूर्ण सुखसुकाट जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। हे सगळ्या घडामोडी घडताना देखील काल अरविंद केजरीवाल यांचं देखील वक्तव्य जे आहे ते पाहायला मिळालं। बऱ्याच विद्यार्थ्यांनी आत्महत्या देखील केलेत। अरविंद केजरीवाल त्यांच्या सांत्वनपर भेटीसाठी देखील ते गेले होते आणि त्यांनीही देखील एक वेगळं प्रश्नार्थक चिन्ह जे आहे ते उपस्थित केलं आहे। सरकारच्या माध्यमातून कशा पद्धतीमध्ये कारवाई होईल याकडे मात्र सगळ्या राज्याचं लक्ष लागलं गेलं, देशाचं लक्ष लागलं गेलं। एकीकडे पाहिलं गेलं तर काँग्रेसच्या मंचावर मोटेगावकर बोलतानाचं एक भाषण सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होतं आहे। एकंदरीत पाहिलं गेलं तर काल मोटेगावकर यांच्या पत्नीचा एक सोशल मीडियावरती जुना व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होतोय। त्यांनी देखील आपल्या पतीचं मोठ्या प्रमाणामध्ये कौतुक केलंय आणि त्यानंतर एक वेगळ्या चर्चांना उधाण येत असल्याचं पाहायला मिळतंय। मोटेगावकर यांचा मुलांना देखील नीटची परीक्षा दिली होती आणि त्याच कारणास्तव मोटेगावकर या कटामध्ये सहभागी झाले का यावर देखील प्रश्नार्थक चिन्ह जे आहे ते उपस्थित राहताना पाहायला मिळतंय। CBIच्या माध्यमातून कशा पद्धतीमध्ये तपास यंत्रणा काम करतायत यावर मात्र प्रश्नार्थक चिन्हच उपस्थित राहताना पाहायला मिळतंय। दुसरीकडे पाहायला गेलं तर शेतमजूर, शेतकरी यासह भाजीपाला विक्रेत्यांचे विद्यार्थी जे आहेत ते याच क्लासेसमध्ये त्यांनी क्लास सुरू होते। मात्र अचानक ही कारवाई झाल्याच्या नंतर त्यांच्यासमोर देखील मोठं प्रश्न जो आहे ते निर्माण झाला आहे। आता त्या विद्यार्थ्यांचं नेमकं भवितव्याचं काय यावर देखील प्रश्नार्थक चिन्ह जे आहे ते उपस्थित राहताना पाहायला मिळते। मोटेगावकर यांचे जे क्लासेस जे आहेत ते सील करण्यात आले अशा बातम्या देखील आपल्याला पाहायला मिळाल्या। मात्र अद्यापही या ठिकाणी तसं सील या ठिकाणी कुठल्याही प्रकारे CBIने लावल्याचं नसल्याचं देखील या ठिकाणी पाहायला मिळते। आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का? खरं तर एक शिक्षण क्षेत्रातील एक चांगलं उल्लेखनीय नाव लातूरकडं पाहायला देशभरातले लोक पाहायचे। मात्र काल पेपर फुटी प्रकरणातून एक लातूरला मोठा धब्बा लागल्याचं देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का? लातूरकर या संदर्भात काय बोलतील याकडे मात्र सर्वांचंच लक्ष लागलं गेलं। मात्र या पेपर फुटी प्रकरणाचे जाळे मुळापर्यंत आता CBI जे आहे ते कसून या ठिकाणी तपास यंत्रणा तपास करत असल्याचं देखील पाहायला मिळतंय। मात्र पूर्ण वातावरण जे आहे ते एक वेगळं लातूरचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक प्रश्नार्थक चिन्ह देखील उपस्थित राहताना पाहायला मिळतंय। मात्र संभ्रमामध्ये असणारे लातूरकर काय बोलतील का यावर मात्र प्रश्नार्थक चिन्ह उपस्थित राहताना पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, लातूर।